1:30 वाजली, रात्रीची 1:30 वाजली आणि मी कळसुबाई मंदिरापाशी या आणि हवा बघता बघा, हवा बघा आता, हवा इथं ही बघा बघा अशा काहीतरी ठिकाणी आलो जिथं भाऊ कुणीच येत नाही. कळसुबाई शिखरावरती जागा या बघा, हे तर वर साईडला बघा, इथे एक बोगदा दिसले बघा, वर एक बोगदा या. तुम्ही भरपूर अशा गोष्टी बघितल्या असतील, पण जी गोष्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे ना, ती खूप जास्त एक्सपिरियन्स आणि नॅशनल लेवलची आहे. आज मी अशा ठिकाणी भेट देणे निघालो या, तिथं सनराईज आणि सनसेट बघण्यासाठी माणसं देशाविदेशातून येते ती. होय भावांनो, मी बोलतोय कळसुबाई पर्वताबद्दल. ह्याची उंची समुद्रसपाटीपासून 5400 फूट उंचीवरती आहे. ह्या ठिकाणं जाऊन मी दिवसाही शूट केलं आणि रात्रीही शूट केलं. निम्या रात्रीच्याला 1:30 वाजता शूट केलं आणि जी शूट करताना मजा आली आणि जी एक्सपिरियन्स माझ्यासोबत घडलं ती शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून जावा. चला बघा पुढे काय काय झालं ते. टेंटची अवस्था बघा, पूर्णपणे टेंट दाबला गेला इकडे साईडला बघा. दाई पूर्णपणे ही अजूनपर्यंत ठिकाण कोणालाच माहित नव्हतं. ह्याचा शोध आपण लावलेला ही बघा बघा. खूपच जास्त वारा सुटलंय. ओके ईयर ब्लूटूथ, एक एक्स्ट्रा मोबाइल, वायरलेस माइक, फेस वॉश, एक टॉर्च हाँ एक पावर बैंक जो कि है 27,000 का, और 3 बैटरी एक्स्ट्रा जो हमारे गोप्रो का खाने का काम आएगा. कुछ ये रहा, और एक एक्स्ट्रा फ़ोन, डाटा केबल, मोजा तो अभी पहनूंगा, ब्रश और एक चार्जर एक्स्ट्रा. ओके, गैस अपना कुछ इस तरह से जल रहा है और राइस में रात का इधर मस्त मजी गर्म हो रही है. रात्रीची शिळी भाकर, रात्रीचं बेसन कसं लागतं? चांगलं लागतं. एकच नंबर लागतं ना? एकच नंबर लागतं. आणि त्यासंग कांदा असल्यावर कांदाचा एकच आत्ती मजाच वेगळी. मजाच वेगळी. वा. बाय बाय. कधी जाणार वरती? थोड्या ना ओके ओके, मस्त व्हिडिओ काढा. वरती नाही, हे शिखरावर निघालोय. कळसुबाई महाराष्ट्रामध्ये एक नंबर शिखर आहे उंच. राईट. तर आपली रंभा इथेच राहणार आहे. आपण जाणार आहे आता लांबच्या प्रवासाला. हर हर महादेव मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी एम एच फोर्टी रायडर, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग, खूप जास्त खतरनाक होणार आहे, कारण की आम्ही निघालेलो भावनो कळसुबाई पर्वतावर चढण्यासाठी, जे की मी 2020 मध्ये एकदा चढलो होतो. त्यानंतर आता थोडं समजून घ्या. आता इतक्या जेवण केलं या, जेवण करून मस्त मध्ये आता मी आंघोळ तर आई सकाळ सकाळ केली. आंघोळ तो का तिकडे गेली. मामा हाय, बघता येतो का तुम्ही? एकदम वर एक डोंगर येतो का, ते भगवा मंदिर आहे, ते आहे कळसुबाईचं मंदिर. कळसुबाईचा इतिहास लय जास्त खोल आहे. मी तुम्हाला रस्त्यामध्ये समजा गोष्ट सांगणार आहे. आपला भाऊ तिकडे आपली वाट बघतो या. सामान पॅकिंग करू. मी भाऊला सकाळ सकाळ मॅथ उठवलं या. ऋषी भाऊला नाही, ऋषी भाऊला एक नंबर आहे. मोकळ्या माझा एकदम नंबर 1 आहे भाऊ. हसमुख भाऊ आहे. समजांची नावं मी वेगळी पाडलेत या आपल्या आपल्या परीनं. चला सामान समजा लोड करतो. अपना हेलमेट कुछ अपने ऊपर इस तरह से आ गया है. अब यार हम निकलने वाले हैं एकदम मस्त में, मजा आएगा. चला टाटा, निघतो, भेटू उद्या त्याला संध्याकाळी डायरेक्ट. अरे जॅकेट घेत राहिलं. गाडी आली घेण्यासाठी. गणेश भाऊ निघाला कळसुबाईकडे. चला हे बघा. ओके, ह्या भाऊची ना आपली दुपारच्या वर भेट होणार नाही, एकदम मस्त मध्ये. आम्ही पोचलो इथं वर. ही भाऊ 3 वाजता येतो मला का नाही, ह्यांना 3 वाजता यायला. आपण 2 वाजेपर्यंत पोचून जाऊ. चला. मेन रोड सोडून आम्ही खाल्ल्या रस्त्यात आलो या. सायकलीपासून फक्त 1 किलोमीटरवर मेन रोड आहे, जिथनं कळसुबाईचा ट्रॅक आपल्याला चालू होतो. त्यामुळे मी गाडीवर आलो, सायकल सेफ ठिकाणी लावून आपल्या. आणि पुढे तेव्हा ते जंगलात जायचं आणि तिथनं आपला ट्रॅक चालू होणार नाही. आपल्याला ही पर्वतावर जायचं, ह्या समोरच्या पर्वतावर आपल्याला जायचं.
कोकणाकडे असली पिली ती का नाही तर जुनी घर आहे काही तुम्हाला ह्यातमध्ये समजा धान्य हे समजा मिळणार ही घर नंतर 100 वर्षे पण वरच ही घर आहे ही बघता ही लई जास्त जुनी घर आहे ती किती जुनी बघा ही डिझाईन बघा किती जुन्यामध्ये डिझाईन आहे ही आणि असं जाता ही रस्ता आम्हाला कळसुबाईकडल्या साईडला नेतो या भाव मला इथपर्यंत थोडं पुढेपर्यंत सोडतील तिथनं पुढं मी एकटा जाईल चढायला मी नक्कीच सुरुवात केली आहे घामाचं असं वन तुम्हाला दिसून जाते मोठं मोठं टपाऱ्या घाम यायला लागलाय निघालोय मजा येते या आपले फॉलोअर्स भाऊ रस्त्याने भेटतात प्रत्येक संघ थोडं एक मिनटं बोलतोय फोटो देतोय निघतोय पुढं काय म्हणता बरोबर आहे का भाऊ पण आपल्याला लय आधीपासून फॉलो करते ते लय आधीपासून भाऊच्या तर्फे आपण वर राहायला आहे भरपूर प्रेम महाराष्ट्रातनं जेवढी बी ट्रॅव्हल राहते ज्यांचं कुठं ना कुठं मला ज्या ठिकाणी राहायचं या त्या ठिकाणी त्यांची दुकानं आहे ती त्यांचं टेंट आहे त्या ठिकाणी आपल्याकडून पैसे घेतले जात नाहीत मोटरसायकल हितपर्यंत येते मोटरसायकल हितनं पण वरती जाते बघा ना इकडं काय सामान बिस्लरीचं बॉक्स घ्यायचं म्हणलं ना माझ्या फुल साईडला तुम्हाला एक दुकान दिसतं इकडं त्या दुकानात बिस्लरीच्या बाटल्या घेऊन जाते हितपर्यंत इतक्या वरपर्यंत गाडी येते म्हणजे निम्यापर्यंत गाडी येते बघा पाठीमागं बहुतेक रानामध्ये काय तरी पूजा चालू आहे मला तिकडे बोलवलं तिकडे निघालो मी चला ओके काय चला बघू जरा थोडं आपण पण जाऊन अच्छा म्हणजे घर चालू करायचं आहे खूप खूप शुभेच्छा नारळ पावला असन आज तारीख आहे 15 डिसेंबर 1831 सांगा काय आहे या दिवशी काय प्रत्येक किल्ल्यावर राजा आहे प्रत्येक ह्या किल्ल्यावर राजा आहे बघण्याचा दृष्टिकोन बदला माझं एक सांगणं पहिल्यापासून सांगतो मी तर निघाल्या होत्या चांगल्या वयस्कर होत्या म्हणतो त्या हिता रोपवे पाहिजे होता कळसुबाईला कम्फर्ट फील झाला असता राजांच्या काळामध्ये रोपवे नव्हता त्यावेळेस घोडं घेऊन सांड जायची पळत घोडं हां आणि यायचं असेल ना चालत या हिरोजी तुम्हाला काय देऊ आम्ही तुम्ही इतका छान रायगड बांधलेला आहे हिरोजी इंदुलकर म्हणलं फक्त एकच राज आम्हाला जगदीश्वराच्या मंदिरापाशी फक्त एक पायरी लावायची तर आमचं नाव करायचं या तेवढी फक्त आम्हाला परवानगी द्या काय मागितलं मागून अहो काय मागितलं काय मागितलं हां फक्त एकदा दगडावर फक्त नाव टाकू द्यायचं त्यांना मागितलं असं सोनं द्या हिरे जवाऱ्यात मला लय काय पाहिजे त्यांना ती गोष्ट अजिबात नाही मागितली मावळ्यांसाठी सोनं राजासाठी सोनं आपल्या काहीही नव्हतं मी आता सांगतो अजून सुद्धा लाख आणि माणसं काय म्हणते ती आम्हाला रोपवे करायचे असेल का आम्हाला कम्फर्ट पाहिजे आम्हाला तुमच्यासाठी ही जागा नाही ही दगडं तुमच्यासाठी नाही ती महाराजांसाठी दगड ही सर्वत्व काय होतं लक्षात राहून द्या महाराजांसाठी दगड ही झाडं ही समजा होतं कचरा लय आहे वर लय कचरा आहे माणसं माघारी घेऊन जात नाहीत या नाही घेऊन जात आम्हीच घेऊन जात असतो बघा हे किती मोठं पेंट काय किती मामा ताप होतात का आणायला हा ताप होतो ना प्रत्येक येणाऱ्या माणसानं वरच्या शिडीवर पासून आणायची पार एकदम वर आणायच्या खालीपर्यंत माणसाला मोकळं जाताना पूर्ण घाम निघतो पाक वर जाताना पण एक बाटली नाही घेऊन जाणार बघा वरनं खाली मोकळ्या बाटल्या घेऊन यायला माणसाला घेऊन आलं पाहिजे का नाही माणसानं थोड्या खतरनाक मध्ये आता मला शिडी लागली वर चढण्यासाठी तर ह्या खतरनाक शिडीनं आता वर निघालेलो या पायऱ्याचं जास्त डेंजर आहे हे बघा बारकं अँगल येतं ह्याच्यावर बिल्डिंग मारलं नुसतं आडवाडं बारकं अँगल येतं असं वाटतंय स्वर्गाच्या शिडीनं वर निघालोय स्वर्गामध्ये असं वाटायला लागलंय ही जी काम बघताय ना ही समजा एकदम जुनं काम आहे या जुनी कामं लगेच उडक्यात येते छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात ज्यांना दगडांचं वैशिष्ट्य नाही कळलं त्यांना काहीच कळालेलं नाही ह्या पायऱ्यांच्या खाली दरी आहे समजा साईडला ह्या पायऱ्यानं आपल्याला जायचं आहे पण हे कमी या खरी मजा तर वर या नाही चला भावांना काही येत नाही का अशी वाट जुन्या प्रकारची वाट एकदम हिथे एक वर गुफा आहे तेव्हा बघितलं होतं माझ्या बोटावर ही एक गुफा या असं नसतं असा रस्ता बनलेला नाही जुन्या प्रकारचा त्या वाटनं जायचा प्रयत्न करणार आपली खरी वाट ही वर जायची
पण मला वाटतं इकडे वर काय ना काय असेल, म्हणजे काय ना काय मूर्ती काय ना काहीतरी असेलच, जेणेकरून ती मला बघायचं जाऊन आता. चला बघू कसं आहे ते. मी अशा काहीतरी ठिकाणी आलो जिथं भाऊनं कुणीच येत नाही. कळसुबाई शिखरावरती जागा या, आणि ही मेन रस्ता आहे ना आपल्या, ही मेन रस्ता, ही खाल्ले मेन रस्त्याच्या वरल्या साईडला जाई. ही बघा का, हे तर वरल्या साईडला बघा, इथे एक बोगदा दिसेल बघा, ही वर एक बोगदा या. ह्या बोगद्यापाशी मी आलतो, आणि खाल्ल्या साईडला पूर्णपणे भावांनो ही बघा का, पूर्णपणे खाया हे कोण पडलं म्हणजे डायरेक्ट स्वर्गाची वाट आहे खाली. लय एक नंबर. ही बघा हो तुम्ही, हो का वर काय बघा, ही बोगदा दिसतोय का, ही बघा बघा, ह्या बोगद्यात बघा तुम्हाला एक वेगळं होल दिसेल काहीतरी. ह्यात मध्ये मी इथपर्यंत जाऊन आलो या, पण हां खूपच जास्त रिस्की आहे, पण मजा येते भरपूर. बघा ही गारगोट बघा आतनं कशी आहे. आता ही बघू आतमधलं कशी आहे. ओके ही बघा निघली बघा, ही वा ही बघा, ही ओय गुफा वेगळी खूप जास्त ही. ओ शिट ओ शिट, एवढं चालायचं पण लय असतं मुश्किल. तर आता पायऱ्या लागल्या त्या अशा काहीतरी एकदम डेंजर खतरनाक पायऱ्या त्या. ही बघा आयु हो पहिल्याच पायरी पाय गेलता, पण कचरा ही बघा ही कचरा बघून वाईट वाटतं लय जास्त, बाकी काहीच लागणार हो. बारक्या पायऱ्यात एवढ्या पायऱ्या द्या, एवढ्या पायऱ्यांवर जायचं म्हणजे जीव काय का रे. ही मेन वाट आहे, वाट सोडून थोडं पुढं आलो, पूर्ण आरपार खड्डा आहे, पूर्ण आरपार काय असू शकतं इकडं. ही बघा पूर्ण आरपार खड्डा, इकडं पुढं बी खडा. कुठं जरी पाय टाकला ना तरी ती पाय डायरेक्ट खाली जमिनीत जाऊन आपण अडकू शकतोय खाली आतमध्ये. बाप रे हो वाव, अरे कसली गुफा आहे. होय शपथ, ही कस काय कोणालाच माहित नाही. बघा का, अरे इतकी मोठी भळ पडली. ही बघा इथं, ही बघा मी ते कुंड आलो का, ते कुंड असं वर गेलो, वर निकल साईडला खाल्ल्या साईडला आलो. ही बघा इथं काहीतरी आहे आतमध्ये, कोरीव काम आहे. हे काम कोरलेलं हे बघा, हे कोरीव काम इथं होतं कोणतरी. खाल्ल्या साईडला काहीतरी बापरे, हे बघा वर दगड अडकले या खाली साईडला काढाय मोठा, कोण नसून म्हणजे खाली झालं. एक जरी पाणी साचला ना डायरेक्ट खाली पूर्णपणे खड्डा आहे. ओ भाई साहब, हे असं वाटतंय कशाचं तरी कातड आहे, मोठ्या मोठं पण दगड आहे. आणि ही बघा ही कोरीव काम नाही, पण ही सबूत आहे घेतं नक्कीच काय नाही काय पहिल्या काळामध्ये असेल. हे थोडं देत ना पाणी साचला ना मी खाली अडकू शकतो, त्या खाली जाऊन बसू शकतो मी. इकडं माझ्या डोक्यावर दगड आहे मोठ्या मोठा. बापरे, चुकूनही ह्या ठिकाणी पाय ठेवू नका. हिथनं पाय ठेवला की तुम्ही डायरेक्ट खाली दरीत जाणार नाही, पूर्णपणे दरीत. जागा आहे का नाही, ही हमकाच वाघाची जागा आहे. तिथून या बघितली ती जागा आहे का नाही, तिथं कोणतरी बसतं भावना जाऊन गेला असेल तर त्यापुढे हे बायोगा, ही बायोगा इथनं जायची वाट आहे का, इथनं जायची वाट. ही पूर्णपणे डोंगर आहे ना, ही एवढा कधी डासन ना काहीच लोक सांगता येत नाही, कारण ही पूर्ण खसून गेला साईडला. मी इथं नाही तुले मी लय थांबत नाही. वर येताना विचारत होते तुम्ही आला का म्हणून. मी याच्या आधीच माणसाला माहिती घेणार नाही वर म्हणून, एवढा जास्त फेमस झालो का कुठला जवळ जवळ जाई. ह्या व्हिडिओमध्ये समजा जास्त मेन इम्पॉर्टंट गोष्ट रात्रीचा पण सीन दाखवला नाही, की रात्रीच्या वर काय हालचाल असती, दिवसा काय हालचाल असती, सनसेट सनराईज आनंद घेण्यासाठी तयार व्हा. चला मित्रांनो, ती जी समोर दिसतंय ना आपल्याला, ती वरलं का ती एकदम लास्ट पॉईंट ती हाय भावंड कळसुबाई शिखर. तिथं जायचं आपल्याला आता. फक्त काहीच एका तासाभरामध्ये पोचून जाईल. दिसतंय जवळ पण ती लांब आहे ॲक्च्युली लय जास्त. तिथं पोचून जाईल थोड्या वेळामध्ये. भरपूर असा रिक्स आहे, भरपूर अशी मजा बी येते. या प्रत्येक दगडावरती वेगळी वेगळी निशाणी, हे तुम्हाला फक्त बघून समजलं पाहिजे. चला पृथ्वीच्या खाल्ल्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत चालत आलो या. तुम्ही रोज जाताय का रोज?
कवा तरी हां आता आलो या शिकार बस पाठीमागायला जायचं राहिले आता पाणी बिणी पिटून मग नंतर निघतो बरं आता जेवले ही बघा भजी गरमागरम बाहून काढले या ह्या टेंटमध्ये आपलं सामान ठेवलंय आपली बॅग आता मी वर निघालोय शिखराकडल्या साईडला इथं ही हाटीला येते आपल्या समधी भाऊ लोक येते आपल्या मराठी माणसं येते मी आलो वरून जाऊन चला तेव्हा तिथं वर मंदिर आहे थोडं नाश्ता बिष्टा केला आहे नाश्ता म्हणजे काय जेवण झाले का झालं या 1 किलो भजं खाल्ले ते नाही जोक नाही गाणं भाऊ म्हणतात मला प्राचीन काळ आहे एवढीच का आहे तर एवढीच आहे हे एवढ्यातलं पाणी कमी होत नाही अरे वा अलीला पाजरा आहे बघा हे कोण पाजरा देवा हे कोण पाजरा हिला ते कोण एक पाजरा या एवढी हिरा किती 5-10 फूट खोल आहे चला इथनं वर हे जे बघताय ना माझ्यावर पर्वत तुम्ही हे जे लास्टचा तुम्ही टप्पा बघताय ना हिचं आहे भावना कळसुबाईचं मंदिर हिला कळसुबाई कसं नाव पडलं काय पडलं ना ही वर गेल्यानंतर ही समधी कहाणी सांगणार हिच्या भावाची हिच्या समधी कहाणी सांगणार तुम्हाला मी हा इथून जायचं आता एका मिनिटामध्ये आपण वर पोचतो या खूप जास्त एक्सायटेड आहे एवढ्या मोठ्या खाल्ल्या पृथ्वीच्या खाल्ल्या पोटातनं वरल्या टोकाला आलोय हा तेव्हा आपलं हॉटेल आपण यायचं राहतो ना तेव्हा तिकडे लांब खाली दिसते तेव्हा तिकडे पांढरी बिल्डिंग ती आपली आहे आणि आपण आता ह्याच्यावर निघालूया इथनं वर जायचं पण खूप जास्त मुश्किल आहे तिकडे पण पायऱ्या आहे तेव्हा ती पण पायऱ्या आहे त्या हे पण पायऱ्या आहे त्या हे ब्लॉग कंटिन्यू 24 तास चालत राहणार नाही आणि ही ब्लॉग थोडा मोठा होऊ शकतो पण ह्याला संपूर्ण बघा एन्जॉयमेंट आहे खूप जास्त चला वर स्वर्गाची शिडी आहे स्वर्गाची शिडी ही तर हा जसं जसं वर निघालो तसं तसं ना दिल की धडकन एकदम तेज होती हा हो सुबाईच्या पाया पडू आधी आलेलो मी समजेत आली तर ही साखळी दिसते तुम्हाला बघा ही साखळी बघा इथं किती जागा खाल्ली ही बघा नाही मला 4 ते 5 फूट 3 फूट तरी खोल ही ह्या नाही 3 फूट खोल ही समजा साखळीनं झालेलं आहे माणसांना पहिल्या आता इकडे शेड्या लावल्या त्या पुढनं खालनं वर येण्यासाठी शिडी आहे पण हे जी दिसते तुम्हाला ही पहिल्या शेड्या नव्हती इकडं तर ही पहिलं साखळीला धरून खाली आणि वर जायला यायचं हीच आला पहिला मेन मुद्दा चला ही 3 गड बघताय का नाही ह्याला अलंग मलंग कुलंग असं म्हणलं जातं आणि ही खाली आंबेवाडी गाव आहे इथनं खालनं ट्रॅक चालू होतो आणि पूर्ण 3 दिवसाचा पूर्ण ट्रॅक आहे तुम्हाला 3 दिवस पूर्ण जंगलात राहायला लागतं आणि चालायला लागतं जंगलात राहून आणि ह्या गाडाची पूर्ण भ्रमंती लागते करायला चालत नेटवर्क नाही काय नाही तर ही प्लॅन तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये माझ्या बघायला मिळेल खाल्ल्या साईडला एक नदी दिसते जी पूर्णपणे डोंगराच्या आत पसरली इकडे पसरली ती बघायला इतकं भारी वाटतंय का नाही माणूस भुलून जातं तिकडे बघून नुसतं आता मी निघालेलो ती गोष्ट बघण्यासाठी जी बघण्यासाठी माझं डोळ तरसून गेलं आणि तुम्हाला जास्त करून कोणी ती गोष्ट दाखवली पण नाही कळसुबाईचा भाऊ भांडूक चला जिल्हा काय जमीन बिमीन अजिबात नाही बघा खाली जमीन ही काहीच नाही पूर्णपणे आधार आहे आणि त्याच्यावर ही शिडी आहे वा हे कळसुबाच्या शिखरावरून मी खाली आलो या आणि एका साईडला ही पाठीमागची वाट आहे आणि मी निघालो पुढल्या साईडला बांडूक देवाकडे चला दाखवू तुम्हाला बांडूक देव जी कळसुबाईचा भाऊ होता ज्यानं तिथनं उडी टाकली होती जिथं कळसुबाईनं त्याला धरलं होतं शिंडीला ती तुम्हाला दाखवण्यासाठी मी निघालेलो या तर चला जाऊ आपण वाट काय मला माहित नाही पण ह्या दगडातनं वाट थोडकत मी चाललेलो चला ही दगड बघितली आहे किती जास्त वेगळी दगड ती बघितली हवा पूर्ण फाक्या दगडाला ही बघा आणि बरोबर कळसुबाईच्या समोरल्या खाल्ल्या साईडला आहे जिकडे बांडूक देव इकडल्या साईडला तीच मला समजून गेली बघा काय प्रकारे म्हणजे कसा याला गोल येडा पडला असेल काय कारण असेल पूर्ण असं गोल येडा पडला बघा असं फिरून बघा इथं गेलं हे बोलले बघा हे असं फिरून पूर्ण गोल आहे अरे काय भानगड आहे जी ही बघा कसं आहे बघितलं दगड बघा किती वेगळी दगड ठेवा ओके हां ओके हे बसलं इथं बघा बसू लागा तेवढे बघा
ही बघा ह्याला पूर्णपणे वर गोल ही कल्या साईडला ही हाय ही निघतं बी बसतं बी हाय काय वा ही जी नजारा बघण्यात आहे ना तुम्ही ही पृथ्वीच्या वारला नजारा आहे पृथ्वीच्या वारला वा पांडुक देव तर मला काय दिसलं नाही तर त्यामुळं मी सरळ आता वर निघालो या कॅम्पिंग करायला साईडला जस्ट पाऊण तासामध्ये पूर्णपणे सूर्य मावळणार आहे सूर्य मावळला आहे पण अजून जास्त भारी मावळणार आहे त्यामुळे मी पाणी पिऊन नंतर ना शिखराकडे निघाल ही वर शिखर या लेट मला लेट झालं कडे हे सनसेट बघा लेट झालं मला हां ती बघा सनसेट निघाला हे बघा वर तिथं आई पडलो असतो चला 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 हे मावळता सूर्य ह्या ठिकाणी येऊन जर नाही बघितला ना तर माणसानं आयुष्यामध्ये काहीही केलेलं नाही कारण की जो नजारा इथून दिसतो ना तो नजारा खूप जास्त एक्सपिरियन्स लेवलचा आहे त्याहूनही सकाळचा सूर्योदय होताना तर समधी जणांनाच बघितला पाहिजे एकदा तरी जीवनामध्ये ह्या ठिकाणी तुम्ही नक्कीच या आणि विजिट देऊन जावा कारण की लाखो पर्यटक ही वर्षाला येऊन जातात इथनं तर तुम्ही सुद्धा ह्या ठिकाणी नक्कीच येऊन जावा ही शिडी या इथनं वर जायला पर्वतावर रस्ता या समोर सनराईज होतोय सनसेट ना सनसेट होतोय पुढं हे तर गणपती बाप्पाचं एक मंदिर आहे चला दाखवतो तुम्हाला सगळ्यांना माणसं ह्या वेळेला जाऊन तिथं वर थांबते ती मी इथं खाली गणपती बाप्पा दाखवतो तुम्हाला हे बघा इथं गणपती बाप्पा इथं कशी गुफा झाली बघितली इथं गणपती बाप्पाची समोर साईडला सनसेट समोर बघताय तुम्ही इकडे साईडला सनराईज दिसतोय तुम्हाला हा इतकं जास्त भारी वाटतंय ही जी वेळ आहे ना ही लाईफमध्ये माणूस कधीही विसरू शकत नाही माझ्या साईडला पूर्णपणे सनसेट होतो भावांनो लय जास्त भारी वाटतं या नजारा एक नंबर आहे पूर्णपणे ही बघा बघा लय जास्त भारी वाटतंय हर हर महादेव ही बघा ही खाल्लं गाव समजी आणि सनसेट आहे आता भाऊ आमचा काय म्हणते तुम्ही भाऊ काय काय आणलंय नीट सांगा जोरानं चटणी आणली आहे हा श्रीखंड आणलंय हा. आणि चपात्या वगैरे आणले ओके. स्वयंपाक आणि मस्त मध्ये आता जेवण तयार करायचं एकदम मस्त मध्ये आजचा दिवस असा काहीतरी गेला आता आज रात्री त्याला जेवण आम्हाला तयार करायचंय माईकची चार्जिंग उतरली त्यामुळे तुम्हाला आवाज खरखरी तुम्ही कॅमेराचाही माईक आहे दिला आजचं घरी तर खाली मुक्काम आहे खतरनाक हवा सुटली या चला भाऊंना जाऊ राहू मस्त मध्ये एडिटिंग करू भेटूया जेवण बनवताने चला वहिनी काय म्हणताय कसं वाटतंय भारी वाटतंय गार हवा चालू या तो आपल्या हाटीला कुठली कुठली आहे तिथं तुम्हाला समजा इन्फॉर्मेशन उद्या चला नंबर समजा देतो तुम्हाला दाखवतो मामा चहा बनवताय काय मग इकडे काय तुम्हाला भारी वाटतं का ताप होतो कसं वाटतं तुम्हाला सांगा तुमचा एक्सपिरियन्स सांगा किती वर्षापासून तुम्ही इकडे आहे आता 10 वर्ष झाली तुम्ही 10 वर्ष झाली तर वर आहे घरनं जाऊन येऊन करता ना हो जाऊन येऊन करतो बापरे बघा ओके मी माझा टेंट लावलेला आहे आपला पूर्णपणे आता इथेच हेल्मेट काढले डोक्याचं आता मला चार्जिंग करायची आहे आपल्या ह्या कॅमेराचं जेवण आहे ह्यातमध्ये एकदा जेवण करू शकतो अजून ती काय अडचण नाही माईक चार्जिंग लावतो आधी माईकला भूक लागली या ओके ही ह्याच्यात टाडाक हे ठेवलं हे तर खाली ह्याच्यात ओके माईक चार्जिंग होतो या मोबाईल चार्जिंग लावलं आपल्या पॉवर बँकला आणि आपले भाव आहेत ना आपल्याला ब्लँकेट घेऊन आलते हवा लय तेज या ओके हे बघा हो ब्लँकेट दिलं आहे भाऊनं एकदम मस्त मध्ये जेवण किती वाजता करायचं आपल्याला किती वाजता करायचं तुमच्या इच्छानं झुणका बनवायचं झुणका बनवायचा आहे अरे वा
झुणकान भाकर ताजी ताजी खायला येते माझी माझी. हा हा भारी ना, लयच गार हवा सुटली राव. पहिला खाल्लं काय दिसतंय भाऊन, ही बघा खाल्लं, हे बघा वातावरण. हा हा, ही बघा खाल्लं, हे बघा हे बघा. रात्रीच्याला 12 वाजता एकदम गारट्यामध्ये बघायचा एक्सपिरियन्स काय येते वर जाऊन. इथं भाव आहेत आमचं जे आम्हाला पूर्णपणे होतं. भाऊ नाव काय आहे तुझं? धर्मवीर खाडे. ओके, धर्मवीर खाडे म्हणून आहे. तर टेंट लावायला जर तुम्ही आले इकडे कधी कुणाला पण विचारा धर्मवीर खाडे कोण आहे तुम्हाला सांगू देतील. एकदम मस्त भारी व्यक्ती, तुमची काळजी घ्यायला जर तुम्ही इकडे आला कॅम्पिंगकडं कळसुबाईकडं तर खास करून. आणि असा काहीतरी नजारा. इथं समजा टेंट असतात का? सगळे ओके, तिकडं कोण टेंट लावायला लागली तर आजचं? काही अच्छा, टेंट 5 जण. ब्लँकेट आहे ही 2 ही 3 ब्लँकेटची थंडी राहील का आज रात्रभर बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. मी अजूनपर्यंत तोंड पण धुतलेलं नाही माझं. आता मी बाहेर चाललेलो आहे, थंडी वाजते. टायमिंग दाखवतो तुम्हाला. टायमिंग बघा काय झालं ती की बाहेर 7:30 वाजत आहे बरोबर. आता 7:30 वाजता तेवढी जास्त थंडी वाजायला लागलेली आम्हाला. आता मी निघालो बाहेर, तिथं आपलं जेवण बनवायचं चालू. चला बघू कसं जेवण बनवते ते. चला, खूपच जास्त वारा सुटलाय. ओके, वाटे आपली जायची आता. तेव्हा तिकडे जायचे मला वाटे. चला बघा थंडीला काम. मामा काय होतंय हे बघा, पिठलं व्हायला चालू आहे. मामा स्वतः हातानं मस्त पिठलं बनवते ते खाण्यासाठी. बघू आता पिठलं कसं होतं ती. एकच नंबर होणार. निश्चय काय राहू कसं पर्वतापाशी आहे जो काय मजा येणार नाही. आणि ही दिवस कायम आठवणीत राहणार आमच्या. भाऊ बरोबर आहे ना? एक नंबर. कायम आठवणीत राहणार ना हे दिवस, कायम आठवणीत राहणार ना? कायम कायम. हा, आणि हे आम्ही एक नवीन एक्सपिरियन्स आहे आणि नवीन वेगळा आहे काहीतरी अंदाज. एक नंबर बेसनचा मसाला इकडे होतो तयार. बापरे, काय पाणी थंड जार आहे भावांनो. थंडी आहे ना, थंडी थंडी पळून जाते तोंडाची. वा, डेंजर आहे रे लय खरंच. त्यामुळे म्हणतो लाईफ मध्ये हे गोष्ट टेक केल्या पाहिजे. त्या काय सांगतात नाही, मी जर उद्या मिळलो तर माझा पैसा माझ्या समजा गोष्टी मला मिळणार नाही. त्यामुळं हा ही खरी गोष्ट आणि खरी टाईम आहे ना, ह्याला जगायला शिका. चला जेवण करू. ओके, बाजरीची भाकर आहे. काय बोलताय मामा तुम्ही तर काय म्हणते ते 4 चांद लावलं. वहिनीनं आणलं ते चपात्या, मामाने दिलंय बेसन आणि बाजरीची भाकर. मामाने दिलं गरमागरम काढून भज्या, एकदम गावरान चटणी, एकदम मस्त येत आहे बघा. थोडं बेसन देता नाही. ओके, ह्यात काय श्रीखंड आणलंय काय? भावना जर समजाच गोष्टी आणल्या देखाल ना. नाही, हे कॅम्पिंगला प्रत्येक जण. रग दिलेली मला 4 रगा झालते, 4 ब्लँकेट झालते माझ्यापाशी. आता थंडीचा नामोनिशान पण नाही. हो, पण रात्री 12च्या आणि 2च्या मध्ये आपल्याला शूट करण्यासाठी एकदा वर जायचं या पर्वतावर. खतरनाक सीन रेकॉर्डिंग करायचं आहे आपल्याला. भाऊ झोपायचं कुठे गेला? इकडे आहे होय. जाऊ पहिला. चालतंय. चला उठवायला या. टेंट लय जास्त हालायला लागलाय. वारं एकदम भयंकर वारं चालू झालं, एकदम भयंकर वारं. बापरे. ओके, असं आहे. ओके, चला समजा जास्त मेन गोष्ट सांगतो मला. रात्रीच्याला 12:30 वाजता शूट करायला जायचं. किती 12:30 वाजता रात्रीच्याला. रात्री 12:30च्या आणि 2च्या मध्ये आपल्याला कळसुबाईला जायचं शूट करण्यासाठी. आपल्याला बघायचं की रात्रीच्या 12:30च्या मध्ये काय बघायला भेटते आपल्याला, ती बघण्यासाठी आपण खास जाणार नाही रात्रीच्याला. ॲडव्हेंचर आहे मोठा. 12:55 रात्री चालते. हवा आहे ना, हवा लय सुटली, भयंकर हवा सुटली. टेंट थांबवायला लागला. असं वाटतंय टेंट पडून जाईल माझा रात्रीच्या.
झोप लागणार आता. अहो नाही, मी तुमची वाट बघत होतो रात्रीच्याला. म्हणलं तुम्ही येताय का नाही म्हणलं. चला आलो. रात्रीची 1 वाजता ही टेंटची अवस्था बघा का. टेंटची अवस्था बघा, पूर्णपणे टेंट तापला गेला. इकडे साईडला बघा, इकडे बघा, हे बघा टेंटची अवस्था. वर चाललो तेव्हा मित्र आमचं वर गेला. थंडीचं प्रमाण थंड भयंकर आहे. आपल्याला वर जायचं. काय झालं? ओके, 1 मिनिट तुम्ही हे धरा कॅमेरा, मी थोडी त्यांची मदत करतो. ओके, हे चुकीचं लावलंय का? हां, ओके. हा इथं लावायचं असतं ह्याच्यात. हां, ते राहून द्या, काय होत नाही. थोड्या वेळपर्यंत, थोड्या वेळानं हवा शांत होऊन जाते. थँक्यू. ओके, असू द्या, चला. ही शिडी आहे बघा, हे शिडी आहे. जायचं ही खाली जेवढं बी तुम्हाला एक लाईट दिसतात ना, ही पूर्णपणे गाव आहे, ती छोटी छोटी गाव आहे ती. ट्रॅकिंगमध्ये असं ना की बाबा तुम्हाला फक्त दिवसाची या रात्रीच्या वेळेस लोक तुम्हाला जाऊन बघितलं पाहिजे की बाबा हो हे ठिकाण रात्रीच्या वेळेस कसं असतंय ती बा, काय अनुभव असतोय ती बघायचा आहे. त्यामुळे आलो या. आत्ताच लग या ठिकाणी हवा कमी आहे. आता मी शिडीवर चढायला चालू करणार नाही. ही बघा बाई, ही शिडीवर चढायला चालू करणार नाही. लगभग ही 100-150 मीटरची लगभग शिडी आहे. ही आम्हाला आता चढायचं आहे पूर्णपणे. चला बघू अनुभव काय येत होती. ह्याच्या खाली जमीन नाही बरं का अजिबात, ह्या शिडीच्या खाली फुल्ल साईडला. लय मुश्किल आहे बघा. हवा मला पाठीमागे ढकलती या. 1:22 रात्रीची आणि मी कळसुबाई शिखरापाशी रात्रीच्याला 1 वाजता चढतोय म्हणजे जोक नाही. बघा बघा ही दगड बघा बघा, हे बघा बघा दगड काय मोठी मोठी दगड ती बघा. शिडी, ह्या शिडीच्या खाली अजिबात जमीन नाही आहे. इथं बघा बघा, तिथनं वर जायचं मला. जसं वर आलो तशी हवा लागली का नाही, बापरे पाय. हा शपथ, अय काय हवा आहे, कसली हवा आहे राव. हा अय हवा आहे का, काय आहे नेमकी. हवा ढकलते डायरेक्ट पाठीमागं. अजून आम्हाला वर जायचं. ही बघा आताच हवा एवढी, वर काय हवा असेल. ही मंदिर आहे कळसुबाईचं. रात्रीची 1:30 वाजता कळसुबाईमध्ये आलो. ही बघा ही झेंडा आहे का. इतका जास्त भयंकर अनुभव आहे का तुम्हाला खोटं बोलत नाही. पण हो ही जी फिलिंग आहे ना, हे खूप जास्त वेगळी आणि माझ्या जीवनामधली. कारण की मला काय वाटतं माहिती का, माणसांना रात्रीचा असला प्रवास केला पाहिजे. ही बघा बघा, ही बघा बघा दगड बघा बघा, ही हवा मला पाठीमागं टाकली चक्क. ही बघा बघा, ही कळसुबाईचं मंदिर आहे. ही बघा बघा, ही कळसुबाई मंदिर आहे. ओके, मी बुटं काढू द्या आधी मला इथं. ओके, मी बुटं काढतोय. हवा बघितली हवा. ओके, कसं मत होय. झेंड्याची अवस्था बघितली काय, झेंड्याची अवस्था. मी पूर्णपणे पुढं आहे. बापरे, मी पूर्णपणे असं मी पूर्णपणे हे बघा का, पूर्णपणे मी असं झोपतोय खाली. मला हवा ढकलते पाठीमागे. विचार करा, साईडला कळसुबाई मंदिर आहे. कळसुबाई मंदिर दाखवा बाई, ही मंदिर बघा एवढं इथं मंदिर आहे. रात्रीच्याला किती वाजता आलो ही बघा, टायमिंग बघा 1:30 वाजली, रात्रीची 1:30 वाजली आणि मी कळसुबाई मंदिरापाशी या. आणि हवा बघता बघा, हवा बघा आता, हवा इथं रात्रीची हवा काय ही बघा. बापरे वाव, ही बघा बघा हवा. ओ भाई मी एवढी हवा जिंदगीमध्ये कधी नाही बघितली. एवढी जास्त हवा आहे. एक्सपिरियन्स खतरनाक आहे रे, खरं सांगतो ना. काय हवा चालते, डेंजर आहे रे भावांनो जास्त हवा. हवा हे जे सीन आहे का नाही, मी आयुष्यात जोई करू शकत नाही. कळसुबाईला एवढी जास्त हवा मी पहिल्यांदा बघितली. बघा रात्रीची 2 वाजायला फक्त 20 मिनिटं कमी होती आणि मी इथनं निघायला लागलो. कारण की हवाचा प्रभाव खूप जास्त वाढायला लागलाय. आम्ही खाली जायचा दुसरा पर्याय निवडला. एवढ्या ह्या ठिकाणाची जी पायरी आहे का ही पूर्णपणे वेगळ्या खाती ही बघा बघा. इथं म्हणजे तुम्हाला प्रॉपर पाय ठेवण्यासाठी नाही. आणि मी निघालो रिस्की जागेवर ना. चला या तुम्ही पण.
गुड मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका ब्लॉग के दूसरे दिन में। और अभी अभी मैं ऊपर से नीचे आया हूँ। बजे हुए हैं 6:11। आप सभी को शुभ सकाली। और कहते हैं हमारा आन बान शान जो है हमारा मान या सकाळ सकाळचा सूर्य बघण्यासाठी तयार राहा। चला, रात्रीच्याला गेलो होतो, रात्री कळसोबाईला गेलो 1:30 वाजता, जाऊन आलो, निमेत आलो, कॅमेरा बंद पडला, चार्जिंग संपली। ते बघितलं काय अवस्था आहे आमची, रातभर असं जाई वारं भार 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 भार। चला, भाऊ काढतात इथनं पाणी, जे की या हिरीमध्ये पाणी कधीही कमी होत नाही। एक रहस्यमय ठिकाण, जी या हिरीतलं पाणी 12 महिने 18 काळ असंच असतं या। आणि हीच माणसं इथली पाणी एकदम स्वच्छ करतात, हिरीला धुवून घेते ती। आणि भाऊ सकाळ सकाळ गारगार पाणी काढतात। सकाळ सकाळ भाऊनं असं पाण्यात हात भिजलेला गारगार माझ्या हातामध्ये दिला। मी झोपीत उठलेलो, माझ्या हाताने बार जाम झणका दिला, गार जार हात, खतरनाक। सकाळी लाल लाल पडायला लागले, दिसतंय तुम्हाला। वाव दोस्तांनो, असं वाटतंय ना म्हणजे कुठल्या तरी एक काय म्हणते ते, कुठल्या तरी टाईम मशीनमध्ये असं अडकून बसल्याचं वाटतंय की बाबा पुढल्या दुनियेमध्ये निघालोय, एक वेगळी दुनिया असं वाटतंय। क्षण दिसून असं हा क्षण, हे नॉर्मल क्षण अजिबात नाही। थोडा नॉर्मल विचार करा, आपला हा मनुष्य जीवन आहे ना, म्हणजे जन्म आहे आपला हा, एक लक्षात राहून द्या, आपण कितीतरी लाख वर्षानंतर ना ह्या आत्म्याला ह्या शरीरामध्ये घुसायचा योग येतो। कितीतरी जनावरं, कितीतरी किड माकडांच्या अंगामध्ये जाऊन नंतर हा मनुष्य देहामध्ये आलेला आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा हा आनंद घ्यायला शिका, आणि ही जी क्षण आहे ना ह्याला जगायला शिका। टेन्शन, पैसा, हे करायचंय ते करायचंय, धारा काढायच्या त्या गोरांच्या, दारी मोडायच्या त्या, इकडे जायचंय, पोरा शिक्षण आहे, अरे समजा गोष्टी तर होणारच आहे त्या। मग तुम्ही स्वतःसाठी वेळ देणार आहे कधी, हे मला सांगून द्या ना। मग हे कुणासाठी आहे, कुणासाठी सांगून द्या, हे आपल्यासाठी एक काय म्हणते स्वर्ग म्हणतो ना आपण, स्वर्ग हा पृथ्वीवर आहे। तुम्हाला बघता जर नाही ना आला तर तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी स्वतःला मोठी दुखापत करून घेताय, लक्षात राहून द्या। हां, आणि हे गणेश भाऊचं बोलणं कधी खोटं जात नाही। ओके भावांनो, बघण्यासाठी तयार राहा एक नवीन दुनियाचा जन्म हा कसा होतो। आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार नाही, आपल्या महाराष्ट्रामधला एक अलौकिक प्रकारचा हा सूर्य बघा कसा निघतोय माझ्या पाठीमागं। वा 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 वा, याला बघण्यासाठी भावांनो एक नजर असते ना, एक नजर त्या टाईपची पाहिजे। समजा डोंगर दऱ्याच्या खाल्ल्या साईडला ह्या पर्वताचं एक अजून रहस्य इथं मला दिसलेलं आहे। ही पर्वत कालच्या सारख्या आकाराचा आहे। मी बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं, मला विश्वास नव्हता बसत। पण ही जी लाईन बघता ना तुम्ही, पर्वताचे पूर्णपणे परिचय म्हणतो आपण सावली बघा, ही सावली बघा पूर्णपणे किती लांब सावली आहे। तुम्हाला जेवढे लांब दिसतंय तेवढे लांबपर्यंत मला ही त्रिकोणी सावली बघा, ही सावली बघा नुसती किती लांब बघितली बघा। बाप रे, कसा टॉप खतरनाक आहे भावांनो, शेट हे बघा।
कळसुबाई पर्वतावर येऊन आपला हा इंडियन फ्लॅग म्हणजे 195 देशामध्ये आपल्या प्रत्येक देशाला कसं ओळखायचं तर प्रत्येक देशाची एक निशाणी असते तशी ही आपल्या भारत देशाची निशाणी म्हणजे आपला इंडियन फ्लॅग हे चालल्यानंतर फडकवला खूप जास्त भारी वाटलं. समोर साईडला हे बघा एक सूर्य कसा निघाला एकदा दाखवा तिकडे. जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय हिंद, जय जवान, जय किसान. शिखर उतरून खाली आलो या जसं खाली आलो तसं आपल्याला ऋषी भाऊ घेण्यासाठी आलेला आहे आपली कार घेऊन आलेला आहे. तर चला आता मला माझ्या सायकलला बघू द्या. नवीन नवीन ठिकाणी दोस्त बनवा त्याने करून की बघा अशी हवा होती नंतर. भावांनो असा काहीतरी व्हिडिओ होता. तर भावांनो व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला करा लाईक केला करून टाका सबस्क्राईब आणि पुढला व्हिडिओ खूप जास्त रापचिक होणार नाही आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, हर हर महादेव, जय महाराष्ट्र.